महाराष्ट्र भारतातील एक असं राज्य जिथे राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत. इथे विचारसरणी बदलते, मैत्री बदलते, आघाड्या बदलतात आणि कधी कधी तर एका रात्रीत सरकार सुद्धा बदलतं. आज महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि प्रत्येक पक्ष स्वतःलाच खरा वारस म्हणून घेतो. पण हे सगळं घडलं कसं? त्यासाठीच समजून घेऊयात महाराष्ट्राचं राजकारण. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. स्वातंत्र्यानंतरचा भारत आज सारखा नव्हता. त्या काळी बॉम्बे स्टेट नावाचं एक मोठं राज्य अस्तित्वात होतं. आजचा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भाग या सर्वांचा समावेश या राज्यात होता. पण या राज्यात एक मोठी अडचण होती, भाषा. मराठी आणि गुजराती अशा दोन प्रमुख भाषांमुळे स्वतंत्र राज्यांची मागणी जोर धरू लागली होती. मराठी भाषिकांचा एकच मागणी होती, मराठी माणसांचं स्वतंत्र राज्य आणि राजधानी म्हणून मुंबई. ही मागणी फक्त राजकीय नव्हती, ती होती ओळखीची, स्वाभिमानाची आणि आपल्या भाषेच्या अस्तित्वाची. या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले, मोर्चे निघालेत, आंदोलने झाली आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली. अखेर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतले. असं वाटत होतं की संघर्ष आता संपला, पण तो संघर्ष तिथूनच सुरुवात झाली. राज्य तयार झालं होतं, पण मुंबईची वास्तव परिस्थिती वेगळीच होती. मोठ्या कंपन्या, व्यापार, कार्यालय आणि अनेक प्रतिष्ठित नोकऱ्यांमध्ये अमराठी समाजाचं वर्चस्व असल्याचं अनेक मराठी युवकांना जाणवत होतं. त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, स्वतःच्या राज्यात आपणच मागे का? ही भावना हळूहळू असंतोषात बदलत गेली आणि इतिहास सांगतो की जेव्हा समाजात असंतोष वाढतो तेव्हा एखादा नेता जन्माला येतो. महाराष्ट्रालाही असा एक नेता मिळणार होता. त्याचं नाव पुढची अनेक दशक राज्याच्या राजकारणात अधिराज्य गाजवणार होते. तो नेता ना मुख्यमंत्री होता, ना खासदार, नाही कुठला आमदार, पण त्याच्या एका भाषणाने मुंबई बंद व्हायची. त्याच्या एका आदेशाने राजकीय समीकरण बदलायची. एका व्यंगचित्रकारापासून महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेत्यांपर्यंतचा हा प्रवास म्हणजेच हा होता बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास. आणि सुरू होणार होती शिवसेनेची कथा. प्रत्येक मोठ्या राजकीय आंदोलनामध्ये एखादा नेता असतो, पण महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक नेता झाला ज्याने पक्ष उभा करण्यापूर्वीच लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. तो नेता होता बाळासाहेब ठाकरे. 1950च्या दशकात बाळासाहेब ठाकरे फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. त्यांच्या रेषा फक्त चित्र नव्हत्या, त्यांच्या समाजावर भाष्य करणाऱ्या होत्या. पण काही मतभेदांमुळे त्यांनी ती नोकरी सोडली. नोकरी गेली, पण त्या क्षणी एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी सुरू केलं एक साप्ताहिक, मार्मिक. सुरुवातीला ते एक व्यंगचित्रकार मासिक होतं, पण काहीच वर्षात ते मराठी युवकांच्या भावना व्यक्त करणारं व्यासपीठ बनलं. त्या काळात मुंबई झपाट्याने वाढत होती, औद्योगिक शहर बनत होती, देशभरातून लोक रोजगारासाठी मुंबईत येत होते. यामुळेच अनेक मराठी युवकांमध्ये अशी भावना निर्माण झाली की आपल्या शहरातच आपण मागे पडत आहोत. बाळासाहेबांनी याच भावनेला शब्द दिला. त्यांच्या भाषणात, त्यांच्या लेखांमध्ये आणि मार्मिकच्या प्रत्येक अंकात एकच संदेश होता, मराठी माणसाला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. हीच भावना पुढे एका मोठ्या राजकीय चळवळीत बदलली. 19 जून 1966 मुंबईच्या शिवाजी पार्कवर हजारोंच्या साक्षीने एका नव्या पक्षाचा जन्म झाला, शिवसेना. हा फक्त एक राजकीय पक्ष नव्हता, तर मराठी अस्मितेचं प्रतीक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. शिवसेनेच्या सभा, आक्रमक भाषण आणि रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते यामुळे काही वर्षातच शिवसेना संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय बनली. त्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. मुंबईत कामगार संघटनांवर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता. शिवसेनेने स्वतःला या विचारांचा विरोधात उभं केलं. याच काळात अशी चर्चा सुरू झाली की काँग्रेसलाही कम्युनिस्टांचा प्रभाव कमी करायचा होता. त्यामुळे शिवसेनेच्या वाढीला अप्रत्यक्ष मदत मिळाली का, यावर
आजही इतिहासकार आणि राजकीय अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, या काळात शिवसेना झपाट्याने वाढत होती. पण महाराष्ट्राचं राजकारण एका नेत्यावर थांबणार नव्हतं. याच काळात पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीमधून एक तरुण नेता शांतपणे स्वतःचं राजकीय स्थान तयार करत होता. त्याचं नाव होतं शरद पवार. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते आमदार झाले. त्यानंतर मंत्री आणि काही वर्षातच ते राज्यातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाऊ लागले. त्यांची ओळख फक्त भाषण नव्हती, तर राजकीय गणित अचूक मांडणाऱ्या रणनीतिकार म्हणून होते. पुढच्या काही दशकात महाराष्ट्राचे राजकारण दोन व्यक्तींभोवती फिरणार होतं. एका बाजूला भावनांचं नेतृत्व करणारे बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय डावपेचांचे बादशाह शरद पवार. 1980चं दशक सुरू होत होतं. देशात राजकारण बदलत होतं, धार्मिक ध्रुवीकरण वाढत होतं आणि महाराष्ट्रात सत्तेचं गणित पूर्णपणे बदलणार होतं. याच काळात शिवसेना आणि भाजप जवळ येऊ लागले आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त दशकाची सुरुवात झाली. 1980चं दशक भारतातील राजकारणाची दिशा बदलू लागली होती. धर्म, जात आणि ओळखीच्या राजकारणाने देशभरात वेग पकडला होता आणि या बदलापासून महाराष्ट्र ही दूर नव्हता. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अधिक आक्रमक होती, तर दुसरीकडे शरद पवार काँग्रेसमधील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले होते. विशेष म्हणजे या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे वैयक्तिक संबंध चांगले असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. राजकारणात प्रतिस्पर्धी, पण वैयक्तिक आयुष्यात संवाद कायम. मात्र राजकारणात कायमस्वरूपी मैत्री नसते, हे महाराष्ट्र लवकरच पाहणार होता. 1980च्या उत्तरार्धात हिंदुत्वाचे राजकारण वेगाने पुढे येऊ लागलं. शिवसेनेने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आणि भाजप सोबतची जवळीक वाढू लागली. ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण घेऊन आली. काँग्रेसला पहिल्यांदाच एक मजबूत पर्याय दिसू लागला. 6 डिसेंबर 1992 अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्यात आली. या घटनेनंतर देशभर तणाव निर्माण झाला आणि त्याचे पडसाद मुंबईतही उमटले. 1992-93 मध्ये मुंबईत भीषण सांप्रदायिक दंगली उसळल्या. शेकडो लोकांनी जीव गमावला. हजारो कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अजून शहर त्या जखमांपासून सावरत होतं. तोपर्यंतच 12 मार्च 1993 मुंबईत सलग बॉम्बस्फोट झाले. एका दिवसात शहर हादरले. या संकटांच्या काळात शरद पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कठीण काळापैकी एक मानला जातो. या घटनेनंतर महाराष्ट्राचं राजकारण बदलायला सुरुवात झाली. 1995च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्रित काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं. पहिल्यांदाच महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकार स्थापन झालं. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण बाळासाहेब ठाकरे कोणतंही घटनात्मक पद नसतानाही राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानले जाऊ लागले. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा मतभेद उभारून आला. शरद पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वावर सार्वजनिकरित्या भूमिका घेतली. त्यांचा परिणाम त्यांना पक्षाबाहेर जावं लागलं. या क्षणापासून महाराष्ट्राला आणखी एक मोठा पक्ष मिळाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. विशेष म्हणजे नवीन पक्ष स्थापन करूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची खासियत. इथे राजकारणात काहीही कायमचं नसतं. 2000 नंतर महाराष्ट्रात 2 राजकीय ध्रुव तयार झाले. एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना. पण कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही वर्षात हेच मित्र एकमेकांचे सर्वात मोठे विरोधक बनणार होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठं नाट्य अजून बाकी होत. 2014 देशाच्या राजकारणात एक मोठा बदल घडत होता. दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. या नाट्याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला.
पहिल्यांदाच भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असं वाटत होतं की महाराष्ट्राला आता राजकीय स्थिरता येईल. पण 5 वर्षांनी घडलं ते कोणाच्याही कल्पने पलीकडचं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली. जनतेनेही या युतीला भरभरून पाठिंबा दिला. पण निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद उभे राहिले. काही दिवसातच वर्षानुवर्ष एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकाच मंचावर आले. महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा कदाचित सर्वात अनपेक्षित राजकीय प्रयोग होता. पण ही सरकार पूर्ण कार्यकाळ चालणार नव्हतं. 2022 मध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे मोठ्या गटासह वेगळे झाले. काही दिवसातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. आणखी एक मोठा धक्का. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. उद्धव ठाकरे यांना नवीन नाव आणि नवीन चिन्हासह राजकीय लढाई पुन्हा सुरू करावी लागली. अजून हे राजकारण शांत होत नाही तोपर्यंतच 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाले. आता महाराष्ट्रात 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ता एक वेगळ्या समीकरणावर उभी राहिली. गेल्या 6 दशकात महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक पक्ष पाहिले, असंख्य आघाड्या पाहिल्या आणि बंडही पाहिलं. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली, सत्तेसाठी बदलणारी राजकीय समीकरण. इथे कालचा मित्र आज विरोधक असू शकतो आणि आजचा विरोधक उद्या सत्तेतला भागीदार. कदाचित याच कारणामुळे महाराष्ट्राचं राजकारण समजून घेणं इतकं रंजक आहे. आज महाराष्ट्रातून 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे तर काँग्रेस पुन्हा स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण एक प्रश्न अजूनही कायम आहे, पुढचा राजकीय मोठा बदल कोण घडवणार? इतिहास सांगतो महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच कायमस्वरूपी नसतं आणि कदाचित याच अनिश्चिततेचं नाव महाराष्ट्राचं राजकारण आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये नक्की सांगा की महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय टर्निंग पॉइंट तुम्हाला कोणता वाटतो. आणि अशाच सखोल मराठी राजकीय विश्लेषणासाठी डिकोड विथ राहुलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राहुल. पुन्हा भेटू एक नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.